पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरैः चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ॐ श्री परमात्मने नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमस्कार। मी आज आपल्याला अभंग ज्ञानेश्वरीचे कर्ते पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचा जीवनपट सांगणार आहे। निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण असलेला एकीकडे सह्याद्रीचे कडे तर एकीकडे अथांग पसरलेला असा समुद्र याच्या कोंदणात वसलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या ठिकाणी स्वामींचा जन्म झाला। स्वामी हे गोडबोले घराण्यातील मूळ पुरुष गोविंद भटजी हे कासारवेलीहून पावस येथे राहायला आले। आज स्वामींची 11वी पिढी पावस येथे वास्तव्याला आहे। स्वामींचे आजोबा परशुराम पंत हे अतिशय कर्तबगार होते। ते अतिशय तल्लख बुद्धीचे होते। सुमारे 125 ते 150 वर्षापूर्वी त्यांचं कॉलेजचं शिक्षण झालं होतं। त्यांचं गावातल्याच गंगाबाई यांच्याशी लग्न झालं। पावसेमधल्या देशमुख घराण्यातल्या गंगाबाई होत्या। गंगाबाई ह्या स्वभावाने अतिशय धार्मिक होत्या। तसेच सासू सासऱ्यांची सेवा करायच्या, पत्नी धर्माचे सुद्धा उत्तमरित्या पालन करत होत्या। पण म्हणतात ना, कर्माची गती गहन असते। कोणावर कसं संकट कुठून येईल हे त्याला सुद्धा कळत नाही। तसंच काहीसं गंगाबाईंच्या बाबतीत झालं। परशुराम पंतांचा धाकटा सावत्र भाऊ हा अतिशय रडका होता। त्यामुळे त्याला अफू घालून निजवावं लागे। एके दिवशी गंगाबाईंच्या सासूबाईंनी गंगाबाईंना सांगितलं की आज तू हे काम कर। वय लहान होतं, अफू कशी घालायची किती घालायची ह्याचं काहीच ज्ञान नव्हतं। मग कुठेतरी शेजारी पाजारी विचारून त्यांनी त्यांच्या मनाने त्या छोट्या बाळाला अफू घातली। पण दुर्दैवाने त्याच्यात ते बालक दगावले। गंगाबाईंच्या सासूबाई ह्या रागाने आणि दुःखाने बेफाम झाल्या आणि त्या गंगाबाईंना म्हणाल्या की तू मुद्दामूनच माझ्या मुलाला मारलेस। घरातलं सगळं वातावरण गंगाबाईंच्या विरोधात गेलं। परशुराम पंतांनी त्यांना रागाने घराबाहेर हाकलून दिलं।
गावातच माहेर असल्यामुळे नाईलाजाने त्यांना आता माहेरी जायला लागलं. गावातल्या लोकांचे टोमणे, त्यांच्या तुच्छ नजरा हे सगळं बघून गंगाबाई अतिशय घायाळ झाल्या. आता ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, मार्ग काय, असा त्या विचार करू लागल्या. आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण नरसोबाच्या वाडीला दत्तप्रभूंच्या आश्रयाला जायचं. झालं, ठरलं. एके दिवशी भल्या पहाटे कपड्याचं गाठोडं घेऊन त्या चालत मजल दर मजल करत नरसोबाच्या वाडीला जाऊन पोचल्या. तिथे एका सज्जन गृहस्थांच्या आश्रयाने त्या राहू लागल्या. रोज भल्या पहाटे कृष्णामाईत स्नान करायचे, दत्तप्रभूंचं दर्शन घ्यायचं, प्रदक्षिणा घालायच्या, तोंडाने अखंड नामस्मरण आणि स्तोत्र पठण करायचं, असा त्यांचा दिनक्रम सुरू होता. त्या नरसोबाच्या वाडीला असलेल्या एका सत्पुरुषांच्या दर्शनाला नियमाने जात असत. गावात दुपारी 4 घरी जाऊन माधुकरी मागायची आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा, असं त्यांचं सुरू होतं. त्या साध्वीने तब्बल 12 वर्ष नरसोबाच्या वाडीत तपश्चर्या केल्यासारखं असं जीवन जगल्या त्या. इकडे पावसेत काय झालं, परशुराम पंतांनी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या बायकोपासून त्यांना 4-5 मुलं झाली, पण दुर्दैवाने त्यातलं एकही मूल जगलं नाही. परशुराम पंत आता अगदी हताश आणि निराश झाले होते. एके दिवशी रात्री ते झोपलेले असताना त्यांना स्वप्नात एक दृष्टांत झाला. स्वप्नात एका सत्पुरुषांनी जाऊन त्यांना सांगितलं, तुझी पहिली पत्नी नरसोबाच्या वाडीला आहे, तर तू तिकडे जा आणि तिला घेऊन ये आणि तिच्याबरोबर सुखाने संसार कर. परशुराम पंत उठल्यावर त्यांनी आता ठरवलं की आपण आता नरसोबाच्या वाडीला जायचं. त्याप्रमाणे ते नरसोबाच्या वाडीला पोचले. तिथे गंगाबाई प्रदक्षिणा घालताना त्यांना दिसल्या. गंगाबाईंनी पतीला बघताच त्या धावत पुढे झाल्या आणि त्यांनी पतीचे पाय धरले. परशुराम पंतांना मनातनं अतिशय वाईट वाटलं की आपण रागाच्या भरात ज्या आपल्या बायकोला घराबाहेर काढलं, तिने मनात कुठलाही राग न धरता आपले येऊन पाय धरले. इकडे गंगाबाईंनी विचार केला की बहुतेक आपले पती हे नरसोबाच्या वाडीला दर्शनाला आले असतील, तर त्यांच्या यात्रेत कशाला अडथळा करा, म्हणून त्या तिकडनं निघून गेल्या. परशुराम पंत हे दुरून सगळं बघत होते. त्यांनी गंगाबाईंच्या बिऱ्हाडी जाऊन त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. त्याप्रमाणे ते गंगाबाईंच्या बिऱ्हाडी गेले. तिकडे जाऊन ते म्हणले की अगं, मी तुला न्यायला आलो आहे. गंगाबाई म्हणल्या, नाही, ज्यांनी मला इथे बोलावलं त्यांनी मला आदेश दिला तरच मी तुमच्याबरोबर येईन. परशुराम पंत म्हटले, अगं तुला कोणी बोलावलं आहे? तर त्या म्हणल्या की मला दत्त महाराजांनी इथे बोलावलं आहे. जर का त्यांनी मला सांगितलं तुमच्याबरोबर यायचं तरच मी येईन. अशा प्रकारे थोडा वेळ त्यांचं आपापसात बोलणं झालं आणि मग असं ठरलं की गंगाबाई ज्या सत्पुरुषांच्या दर्शनाला जात त्यांच्याकडे आपण जाऊयात, त्यांच्याशी बोलूयात आणि ते जसं सांगतील तसं आपण करूयात. त्याप्रमाणे दोघंही त्या सत्पुरुषांच्या दर्शनाला गेले. तिकडे गेल्यावर परशुराम पंत एकदम दचकले, कारण स्वप्नात दृष्टांत देणारेच ते सत्पुरुष साक्षात त्यांच्या समोर होते. त्यांनी त्या दोघांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं, सुखाने संसार करा, तुमच्या वंशात ईश्वरभक्त जन्माला येणार आहे आणि तो तुमच्या कुळाचे नाव मोठे करणार आहे. गंगाबाई आणि परशुराम पंत हे पावसेला परत आले. कालांतराने दोघांना 2 मुलगे झाले, थोरला सदाशिव आणि धाकटा विष्णुपंत. परशुराम पंतांना आता भरभराटीचे दिवस आले होते. परशुराम पंत हे अतिशय धार्मिक होते, त्याचबरोबर ते दानशूर आणि अगत्यशील पण होते. कालांतराने मुलं मोठी झाल्यावर आता परशुराम पंतांनी प्रपंचाची सर्व जबाबदारी आपल्या मुलांवर टाकायचे ठरवले. स्वामींच्या वडिलांचे नाव विष्णुपंत होते आणि स्वामींच्या आईचे नाव हे रखुमाबाई होते. विष्णुपंतांना वैभवाची, पैशा अडक्याची कसलीच हाव नव्हती. आपल्या घरात जे आहे ते आपल्याला पुरेसे आहे असे ठरवून ते निरासक्त भावनेने संसार करत होते. मात्र संसार रथाचं जे दुसरं चाक होतं म्हणजेच रखुमाबाई, त्यांना माहिती होतं की हे साठवलेलं धन आपल्या वाढत्या संसाराला पुरेसं नाही.
त्या अतिशय कर्तव्यदक्ष आणि व्यवहारदक्ष होत्या. छोट्या मोठ्या संसारातल्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी अगदी यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या. अशी बायको लाभणं हे विष्णुपंतांचं भाग्य होतं, कारण त्याच्यामुळेच ते निवांत चित्ताने ईश्वर चिंतनात काळ घालवू शकत होते. विष्णुपंत अखंड तोंडाने विष्णू सहस्त्रनामाचे पठण करत असत. विष्णुपंतांना एक मुलगी आणि 3 मुलगे झाले. मुलांपैकी एक मुलगा दुर्दैवाने 14-15 वर्षाचा असताना दगावला. स्वामी हे घरातले सगळ्यात लहान. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1903 साली पावसमध्ये झाला. पाळण्यातले त्यांचे नाव रामचंद्र असे होते. घरातला सगळ्यात लहान असल्यामुळे प्रेमाने त्यांना आप्पा असे म्हणत. आता आपण ह्याच्या पुढे बोलताना स्वामींचा उल्लेख आपण आप्पा असंच त्यांना म्हणूयात. लहान आप्पाला आणि त्याच्या भावंडांना मातृसुख हे भरपूर मिळाले. पण मातृसुखाबरोबरच त्यांना त्यांच्या चुलतीचे प्रेम पण खूप मिळाले, कारण त्यांच्या चुलतीला मूलबाळ नव्हते. त्यामुळे तिचे सुद्धा वात्सल्य प्रेम हे त्यांना भरपूर मिळाले. आईचा स्वभाव तसा करारी, तापट, रागीट. त्यामुळे आई रागावली की प्रेमाने जवळ घेणारी काकू त्यांना आधार वाटायची. आजोबासुद्धा मुलांना प्रेमाने बसवून त्यांच्याकडून स्तोत्रपाठ, गीतेतील अध्यायांचे पठण करून घेत. त्यांना ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज अशा संतांच्या गोष्टी सांगत. लहान आप्पाची बुद्धी ही अतिशय तल्लख होती. त्यामुळे शाळेतला थोडासा अभ्याससुद्धा त्याला पुरत असे आणि मग उरलेल्या वेळात तो सवंगड्यांबरोबर खेळायला जात असे. मोठा भाऊ गणपती हा तसा सरळ मार्गी आणि शांत होता, पण तो अभ्यासात अतिशय हुशार होता. खेळाचे नेतृत्व हे नेहमीच छोट्या आप्पाकडे असायचे. खेळामधील शिस्तपालनाकडे आप्पाचे विशेष लक्ष असायचे. जवळच गौतमी नदी असल्यामुळे लहानपणापासूनच पोहण्याचा सराव होतच होता. आईवडिलांकडून उत्तम नैतिक आणि धार्मिक वळण मिळत होते. लहानपणी जेव्हा आजोबा गोष्टी सांगायचे, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, तेव्हा छोट्या आप्पाला वाटायचं की आपण सुद्धा मोठं होऊन ह्यांच्यासारखं ज्ञानी व्हायचं. गावातल्या धार्मिक उत्सवाच्या वेळेला त्याला अनेक प्रश्न पडायचे. मग आपापल्या परीने तो उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचा. मुंज झाल्यानंतर त्यांनी संध्येचं महत्त्व समजावून घेतलं आणि मग तो नियमाने संध्या करू लागला. बुद्धी चौकस असल्यामुळे नित्याच्या आचारविचारातील विसंगती आणि कित्येक रूढींची अनावश्यकता त्याला दिसत होती. पण हे असं का, ह्याचं उत्तर मात्र त्याला कोणीच देत नव्हतं. पण पुढे मागे आपल्याला ह्याचं उत्तर नक्की मिळेल असा छोट्या आप्पाला विश्वास होता. पावसेला प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर आता पुढचं शिक्षण रत्नागिरीला घ्यायचं ठरवलं. पावसेसारख्या खेडेगावातून रत्नागिरीला गेल्यावर अनेक नवीन नवीन छंद किंवा अनेक नवीन नवीन मार्ग मिळाले. पावसेपेक्षा रत्नागिरी तसं पुढारलेलं होतं. आप्पांना पावसेला गेल्यावर वाचनाचा छंद लागला. इतर वाचनाबरोबरच वृत्तपत्रे वाचायला पण आवडत. त्या काळची वृत्तपत्रे ही समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करणारी होती. लोकमान्य टिळकांचा केसरी हा अत्यंत जाज्वल्य अशा राष्ट्रप्रेमाने आणि देशभक्तीने भरलेला असे. लोकमान्यांच्या विचारांनी छोटा आप्पा भारावून गेला होता. शालेय जीवनापासूनच उगाचच निरुद्योग किंवा काहीतरी आळसात दिवस घालवायचे आप्पाला कधीच पटत नव्हते. उगीचच बाष्कळ बडबड, उनाडपणा त्यांनी कधीच केला नाही. वागण्यात मोठ्या माणसांबद्दल नेहमीच आदर आणि नम्रता असे. मितमधुर भाषणामुळे तो सर्वांना हवासा वाटे. आता इंग्रजी 5वीची परीक्षा झाली. आता पुढील शिक्षण हे मुंबईला घ्यायचे ठरवले. मुंबईला जर का ठेवले तर शिक्षण अधिक व्यापक मिळेल आणि चौकस बुद्धीला अधिकच चालना मिळेल असं घरच्यांचं मत पडलं. सुरुवातीला घरातल्या आईचा आणि चुलतीचा याला विरोध होता, पण नंतर घरातल्यांनी समजावून सांगितल्यावर त्यांना हे पटलं. आता आप्पा आणि त्यांचे थोरला भाऊ हे मुंबईला शिकायला गेले. मुंबईला आंग्रेवाडीतल्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात त्यांचे शिक्षण सुरू झाले. केशवराव गोखले हे आप्पांचे मामा.
त्यांच्या बिऱ्हाडी राहून ही भावंडे शिक्षण घेऊ लागली. ह्या विद्यालयात रोजची प्रार्थना झाली की सुमारे अर्धा तास धर्मशिक्षण दिले जाई. याच्यामध्ये भगवद्गीतेतील काही अध्यायांचे नित्य पठण होई. आप्पावर लहान वयापासूनच धार्मिक संस्कार झाले होते. गीतेचे पठण झालेच होते, त्यामुळे हा गीता पठणाचा वर्ग त्याला अतिशय आवडायचा. आप्पांचे मामा म्हणजे केशवराव गोखले हे पुण्याचे बाबा महाराज वैद्य म्हणजेच गणेशनाथ महाराज यांचे अनुग्रहित होते. बहुतेक भविष्यातल्या पारमार्थिक लाभाचा हा काहीतरी संकेत असावा म्हणून आप्पांची केशवराव मामांकडे राहायची सोय झाली होती. मामांच्या घरीसुद्धा नित्यनियमाने ज्ञानेश्वरीचं पठण, अध्यात्मचर्चा होतच असत. शाळेमध्ये असणारे वयोवृद्ध आणि तपोवृद्ध घारपुरे मास्तर हे गीता ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत, ती समजावून सांगत, गीता रहस्य सांगत. त्यामुळे शाळेतल्या इतर विषयांबरोबरच धार्मिक शिक्षणसुद्धा होतच होते. 18व्या वर्षी आप्पांची इतर विषयाप्रमाणेच संस्कृत भाषेवर सुद्धा त्यांनी प्रभुत्व मिळवलं होतं. आता आप्पांनी नुकतंच प्रौढ दशेत पदार्पण केलं होतं. प्रौढ दशेत पदार्पण केल्यावर सुद्धा तो स्वभावाने शांत, सरळ आणि मनमिळाऊ होता. इतर समवयस्क मुलांप्रमाणे गरम डोक्याचा, आततायी स्वभावाचा नव्हता. मात्र आपले मत समोरच्याला विनयाने पटवून द्यायची हातोटी होती. आप्पाला लेखनाची आणि वाचनाची दांडगी हौस होती. मराठी भाषेवर विशेष प्रभुत्व होते. व्याकरणाचे ज्ञान चोख होते. ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार आणि व्याकरणातील सर्व नियम तो नेहमी पाळत असे. लेखनामध्ये कधीच कुठल्याच चुका होत नसत. घरातील वातावरणामुळे धार्मिक पोथ्या पुस्तके वाचनात होतीच, मात्र त्याचबरोबर ललित वाङ्मयाची पण आवड होती. नाटके, चुटके, विनोदी लेख फार आवडत. मुंबईला असताना थोडीफार नाटकेसुद्धा बघितली होती. त्या काळच्या राजकारणात लोकमान्य टिळकांचा अस्त आणि महात्मा गांधींचा उदय ह्याचा जनमानसावर खूप मोठा परिणाम झाला. महात्मा गांधींच्या असहकार, सविनय सत्याग्रह ह्या नव्या चळवळीचा आबालवृद्धांवर खूप परिणाम झाला. तसाच आप्पावर सुद्धा परिणाम झाला. आता आपण स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेत शिकायचे असे त्यांनी ठरवले आणि सरकारमान्य शाळा सोडून त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेत प्रवेश घेतला. शुद्ध खादीचे आचरण सुरू केले. अभ्यास आता तसा बहुतेक झालेलाच होता, त्यामुळे आता मुंबईत राहायची काही फारशी आवश्यकता नव्हती. परत आपल्या जन्मगावी परत जाऊन आता काय करायचे ह्याची त्यांनी आधीच विचारपूर्वक आखणी केली होती. पावसला जाताना बरोबर नेण्यासाठी चरखे, तकल्या, पेळू याची खरेदी केली होती की ज्याच्या साहाय्याने आपण पावसला गेल्यावर सूत कताई करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. पावसला येताना माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले होते. संपूर्ण खादीचा वेश परिधान केलेला, ध्येयनिष्ठ, विरक्त असा तरुण बघून पावसेमधल्या लोकांना आता आप्पाबद्दल बोलताना आदर वाटू लागला आणि आता ए आप्पा म्हणण्याऐवजी पावसेतले लोक आहो आप्पा म्हणू लागले. आप्पा आता घरी परत आले तेव्हा पूर्वीची संपन्न स्थिती राहिली नव्हती. मधल्या काळात घरात चोरी झाल्यामुळे बऱ्याचशा मौल्यवान चीजवस्तू गेलेल्या होत्या. आता आप्पा भरपूर शिकून मोठी नोकरी धरेल आणि आपल्या घराला सावरेल अशी घरातल्यांची आशा होती. मात्र आता आप्पांचे विचार हे अधिक विशाल, व्यापक आणि कर्तव्यनिष्ठ झाले होते. त्यामुळे आता घरातल्यांच्या ह्या इच्छेपुढे मान तुकवणे त्यांना शक्य झाले नाही. निष्काम लोकसेवेकरता त्यांची विचारांची बैठक आता पक्की झाली होती. पावससारख्या खेडेगावात इंग्रजी शिक्षण देणारी शाळा काढायचे असे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी स्वावलंबन आश्रम नावाने राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा सुरू केली. घराजवळचेच एक छोटेसे घर त्यांनी ह्या शाळेसाठी मिळवले. ह्या शाळेमध्ये शिक्षणासाठी कुठलीही फी नव्हती. सुरुवातीला 5-6 विद्यार्थी शाळेमध्ये यायला लागले.
शाळेची तशी आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे सूतकताईसाठी लागणारे अधिकचे चरखे हे रत्नागिरी काँग्रेस कमिटीकडनं घेऊन आले. आप्पांचा शाळेत सुद्धा वक्तशीरपणा आणि शिस्त ह्याच्यावर कटाक्ष होता. आप्पांनी नंतर असं ठरवलं की आपण सूतकताई करतो, तर आता आपण ह्या सुतापासून कापड विणायला शिकायचे. त्याप्रमाणे ते रत्नागिरीला गेले. तिथे जाऊन त्यांनी मागावर वस्त्र कसे विणायचे ह्याचे शिक्षण घेतले आणि पावसला परत येऊन त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मागावर वस्त्र कसे विणायचे ह्याचे शिक्षण दिले. आता शाळेतले विद्यार्थी देखील खादीचीच वस्त्र वापरायला लागली होती. शाळेच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे पण धडे मिळतच होते. आता ह्या सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे शाळेचे हे सगळं कार्य पार पाडित असताना आप्पा स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी सुद्धा सदैव प्रयत्न करत होते. त्यांची आध्यात्मिक साधना ही सुरूच होती. आप्पांना आता 20वे वर्ष लागले होते. आता इथे मुंबईला केशवराव गोखले मामांना असं वाटू लागलं की आता आपण आप्पाला आपल्या सद्गुरूंकडनं अनुग्रह देवायचा. आप्पांचे वडील हे आधीच बाबा महाराजांचे अनुग्रहित होते. केशवराव मामांनी तसं पावसला पत्र पाठवलं. मामांचं पत्र बघताच आप्पांना अतिशय आनंद झाला, कारण अनेक ग्रंथांमधून त्यांनी सद्गुरू कृपेचे महत्त्व काय आहे हे वाचले होते. गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी अर्जुनाला ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरूंना शरण जाण्याचा उपदेश केला होता. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरांनी सद्गुरू आपैसा भेटेची गा असे वचन लिहिलेले आहे. केशवराव मामांना आपला हा भाचा परमार्थाला पूर्ण अधिकारी आहे याची जाणीव झाली होती, कारण मुंबईला राहत असताना आप्पांची पारमार्थिक जिज्ञासा ही वाढीला लागली होती. मामा आप्पांना घेऊन बाबा महाराजांकडे घेऊन आले. मामांनी आपल्या ह्या भाच्याबद्दल बाबा महाराजांना आधीच सांगितले होते. बाबांनी सुद्धा आप्पांना बघताच त्यांना कळलं की हा परमार्थाचा उत्तम अधिकारी आहे. बाबांचं दर्शन झाल्यावर बाबा म्हणले की मी तुला उद्या अनुग्रह देतो. त्या रात्री आप्पांना अतीव आनंदाने आणि हुरहुरीमुळे झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी मामा आप्पांना घेऊन बाबा महाराजांकडे गेले. मामांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आप्पांनी महाराजांची पूजा केली. मग बाबांनी आप्पांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्यांना गुरुगुह्य ज्ञानाचा उपदेश केला. समर्थांनी दासबोधात वर्णन केल्याप्रमाणे सोहम ह्या मंत्राची दीक्षा दिली. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण, हेची सद्गुरूचे वचन सुदृढ धरावे. बाबांकडून अनुग्रह घेताना आप्पांची भावसमाधी लागली. भावसमाधी ही टिकाऊ नसते. मनात आलेल्या भावना जिरल्या की तुम्हाला देहबुद्धीची जाणीव होते. जेव्हा आप्पांना देहबुद्धीची जाणीव झाली तेव्हा आप्पांनी बाबा महाराजांना विचारले की मी असं कुठेतरी वाचलं होतं की सद्गुरूंची कृपा झाली की पूर्णता प्राप्त होते, मग मला का नाही तसा अनुभव आला? आप्पांचा हा प्रश्न ऐकून बाबांना आप्पांचं कौतुक वाटलं, कारण हा प्रश्न अतीव जिज्ञासेपोटी आला होता. बाबा महाराज म्हटले, हे बघ, आपण जेव्हा दही विरजताना दुधाला जेव्हा विरजण लावतो तेव्हा त्याचं लगेच दही बनतं का? तर नाही. बरं, दह्याचं विरजण टाकल्यामुळे ते दूध पण राहत नाही. जेव्हा आपल्याला कडकडून भूक लागते तेव्हा आपण पहिला घास घेतो तेव्हा पहिल्या घासात आपलं पोट भरतं का? तर नाही. जेव्हा सूर्य पहाटे उगवतो तेव्हा कडकडीत लगेच ऊन पडतं का? तर नाही. अंधार हळूहळू नाहीसा होतो. त्याचप्रमाणे सद्गुरूंची गाठ झाली, त्यांनी कृपा केली की तात्काळ बोध प्राप्त होतच नाही. त्यासाठी साधना करावी लागते. सोहम भावाचा सतत अभ्यास करून देहबुद्धीचे निराकरण होऊन मगच पूर्ण स्थितीचा अनुभव येतो. महाराजांच्या ह्या उपदेशाने आप्पांचे समाधान झाले. आता आप्पांना सोहमचा ध्यास लागला. चित्तामध्ये अखंड सोहमचे अनुसंधान सुरू झाले. बाबा महाराजांचे एक पालपूद होते, जितकी भक्ती तितकी प्राप्ती.
अनुभव पाहिजे असेल तर अभ्यास करा, साधना करा. सद्गुरू कृपेचा लाभ घेऊन आप्पा आता परत पावसला आले. स्वीकारलेल्या कर्तव्यात त्यांना कुठेही कमतरता ठेवायची नव्हती. शाळेतल्या मुलांना शिकवणे, घरातील पडतील ती कामे करणे, शाळेतल्या मुलांना शारीरिक बळ यावे म्हणून त्यांना मल्लखांबाचे शिक्षण देणे हे सुरूच होते. हे एकीकडे सुरू असताना देशातल्या राजकारणावर सुद्धा त्यांचे लक्ष होते. ह्या सगळ्यातनं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आप्पा दासबोध, भागवत, ज्ञानेश्वरी, अभंग, उपनिषद ह्यांचे वाचन, मनन आणि चिंतन करतच होते. काही काळ एकांतात घालवून सोहमचा अभ्यास पण करतच होते. कायिक, वाचिक आणि मानसिक असे सात्विक तपाचरण त्यांचे सुरू होते. आपले हे कार्य फक्त विद्यार्थ्यांपुरेच त्यांना मर्यादित ठेवायचे नव्हते. त्यांना गावातल्या लोकांसाठी सुद्धा काहीतरी करायचे होते. सामाजिक सुधारणेकरता आप्पांनी अनेक योजना गावामध्ये अवलंबल्या. मुलांमध्ये धर्माचरणाची आवड निर्माण व्हावी म्हणून गीतेचे अध्याय पठण, रुद्र पठण अशा पठणांचे वर्ग आणि स्पर्धा भरवल्या. गावामध्ये राष्ट्रीय मेळा भरवला. ह्या मेळ्यात नाटके, पदे आणि पोवाडे वगैरे बसवले. गावामध्ये जनजागृतीचे काम सुरू केले. गावातल्या उत्सवात जे करमणुकीचे कार्यक्रम होत ते अतिशय हीन दर्जाचे असत ते बंद करून अशा उत्सवांना सोज्वळ रूप देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. उत्सवात कीर्तनाच्या आधी आप्पा स्वतः तासभर ज्ञानेश्वरीवर अतिशय सुरस असं प्रवचन करत. स्वावलंबनाश्रम सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत होती. फी घेत नसल्यामुळे पदरचा पैसा खर्च करावा लागत होता. पावससारख्या खेडेगावात आपल्या मुलांना इंग्रजी शिकायला मिळतंय म्हणून अनेक गावकरी आपल्या मुलांना तिथे पाठवत होते. पण इकडे इंग्रज सरकारने आता दडपशाहीचा मार्ग अवलंबला होता. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळांवर इंग्रज सरकार आता टाच आणत होतं. गावकऱ्यांना सुद्धा आता इंग्रज सरकारची भीती वाटू लागली. कारण आपल्या मुलांनी जर का राष्ट्रीय शाळेत शिक्षण घेतलं तर त्यांना नंतर सरकारी नोकरी मिळणार नाही आणि इंग्रज सरकारची आपल्यावर नजर राहील अशी त्यांना भीती वाटू लागली. त्यामुळे काही काळानंतर शाळेतली पटसंख्या घटत गेली. आता शाळेमध्ये 3च विद्यार्थी राहिले. 1924 सालाच्या अखेरीस ही शाळा बंद पडली. आता ह्या 3 विद्यार्थ्यांचं काय करायचं, त्यांना पुढे कुठे शिकवायचं हा प्रश्न पडला. मात्र पुणे येथील टिळक विद्यापीठात प्रवेश परीक्षा देऊन ह्या विद्यार्थ्यांना पुढचे शिक्षण घेता येईल हा पर्याय निवडला. आता मुलांबरोबर आप्पासुद्धा पुण्याला आले. प्रवेश परीक्षेच्या काही आठवड्याआधी ते पुण्याला आले. इथे खोली शोधून त्यांनी बिऱ्हाड केलं. मुलं आपापल्या अभ्यासात मग्न होती. आप्पांकडे तसा वेळ होता. तर जवळच असलेल्या समर्थ प्रिंटिंग प्रेसमध्ये आप्पांनी नोकरी धरली. आप्पांना तसं प्रिंटिंगचं ज्ञान काहीच नव्हतं. पण तिथे खिळे जुळवण्याच्या कामापासून त्यांनी शिकायला सुरुवात केली. आप्पा शिकलेले असल्यामुळे नंतर त्यांना प्रूफ तपासायचे काम मिळाले. या सर्व कामाचे 8 तासाचे महिना त्यांना 30 रुपये मिळू लागले. ह्या 30 रुपयामध्ये अतिशय काटकसरीने आप्पांनी संसार केला. आता मुलांची परीक्षा झाली होती. मुलांनासुद्धा आता आप्पांनी प्रेसचं काम शिकवलं आणि मुलांनासुद्धा आता थोडेफार पैसे मिळू लागले. आप्पा जिथे राहत होते तिथे जवळच महाराष्ट्र मंडळात 3 महिन्यासाठीचा एक शारीरिक शिक्षणाचा क्लास होता. आप्पांनी ठरवलं की आपल्या ह्या 3 विद्यार्थ्यांना त्या क्लासला पाठवायचं. त्याप्रमाणे 4 महिन्याचा कालावधी गेला. आता पावसला जायचे वेध लागले. पावसला जाताना आप्पांनी पुण्याच्या बाजारातून लाठीकाठी आणि लेझिम ह्याची खरेदी केली. विचार हाच होता की गावात जाऊन गावातल्या विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना शारीरिक शिक्षण द्यायचे. पुण्यामध्ये आप्पा असताना बरेचदा बाबा महाराजांकडे जात. असेच एकदा आप्पा बाबा महाराजांकडे गेले होते. तेव्हा बाबा महाराज हस्तलिखित ज्ञानेश्वरीची पोथी वाचतात हे त्यांच्या लक्षात आले. पण ती जी पोथीची प्रत होती ती अतिशय जीर्ण झाली होती. त्या काळीसुद्धा मोठ्या अक्षरातल्या आणि सुंदर छपाईच्या पोथ्या मिळत असत ज्ञानेश्वरीच्या. पण 16 ओळ्याच्या आणि कर्मठ काही कल्पनांमुळे
त्या छापलेल्या प्रती फारसं कोणी विकत घेत नसे. आप्पांनी आता असं ठरवलं की आपण आपल्या गुरूंना स्वतः ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत द्यायची. त्याप्रमाणे त्यांनी आता त्याचं नियोजन केलं. ज्ञानेश्वरीच्या 9,000 ओव्या, रोज 100 ओव्या लिहायचा असा त्यांनी स्वतःला नियम घालून घेतला. ह्या 100 ओव्या लिहिताना अक्षर मुद्दामून जाणीवपूर्वक मोठं काढायचं ठरवलं की ज्या योगे आपल्या गुरूंना वाचताना त्रास होऊ नये. आप्पांचं अक्षर हे मोत्यासारखं सुरेख आणि देखणं होतं. आप्पांनी स्वतःला असा पण नियम घालून घेतला की ज्या दिवशी 100 ओव्या लिहून होणार नाहीत त्या दिवशी ज्ञानेश्वरीतल्या 11व्या अध्यायाचे पठण करायचे. ज्ञानेश्वरीतला 11वाच अध्याय का? तर ज्ञानेश्वरीतला हा 11वा अध्याय नवरसयुक्त, काव्यगुणांनी सर्वश्रेष्ठ आणि भक्तिरसाने रसभरीत आहे. म्हणजे काय होईल की ज्या दिवशी 100 ओव्या लिहून होणार नाहीत त्या दिवशी 11व्या अध्यायाचे आपोआपच पारायण पण होईल आणि 100 ओव्या लिहून झाल्या नाहीत ही मनाला लागलेली रुखरुख देखील कमी होईल. मध्यंतरीच्या काळात काही कौटुंबिक कारणांमुळे 8 ते 9 महिन्याचा दीर्घ असा म्हणजे ह्या पोथी लिहायला दीर्घ हा काळ लागला. 8-9 महिन्यानंतर हे काम पूर्ण झाले. आप्पांचे वय आता जवळजवळ 25च्या आसपास होते. पण आता परत त्यांना असं वाटायला लागलं की आपण आता अजून काहीतरी शिकूयात. खरं म्हणजे त्या काळी हे शिकण्याचं वय नव्हतं. गावातल्या लोकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा त्यांना परावृत्त करायचा प्रयत्न केला. पण आप्पा म्हणले की हे बघा, खऱ्या ज्ञानापेक्षा हल्ली पदवीला जास्त महत्त्व मिळतं. त्यामुळे मला असं वाटतंय की पुण्याला जावं आणि वाङ्मय विशारदची पदवी घेऊन यावं. आप्पांनी परत त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे समोरच्यांना मुद्देसूद बोलून त्यांचं मत त्यांच्या बाजूनी मिळवलं. आता शाळेतल्या 2 विद्यार्थ्यांना घेऊन परत आप्पा पुण्याला आले. पुण्यासारख्या ठिकाणी कुठलीही आर्थिक मदत नसताना आणखीन 2 विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणे हे अत्यंत कठीण काम होते. पण आप्पा तसे खंबीर मनाचे होते आणि कुठलेही कष्ट करायची त्यांची पूर्ण तयारी होती. ह्या वेळेला सुद्धा त्यांना समर्थ प्रिंटिंग प्रेसमध्ये काम मिळाले आणि परत महिना ते 30 रुपये मिळवू लागले. ह्या वेळेला पुण्यात राहत असताना आप्पांनी वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला. ह्या वेळेला असताना आप्पा अनेक वेळा बाबा महाराजांकडे निवांत भेटीला जात. त्यांच्या मनातल्या शंकांना बाबा महाराज शांतपणे उत्तरं देत असत. बाबांच्या सान्निध्यामुळे आप्पांच्या साधनेला आता धार आली होती. रात्रीच्या निवांत वेळी स्वस्वरूपाचे अनुसंधान राहावे ह्यासाठी आप्पा साधना करू लागले. त्यांना उत्तम प्रतीचे आध्यात्मिक असे अनुभव मिळू लागले. पुण्याला आल्यावर खरं म्हणजे आप्पांना बाबा महाराजांना ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत अर्पण करायची होती. पण आपण लिहिलेली प्रत हे निर्दोष असावी ह्या हेतूनी त्यांनी ती प्रत तपासण्यात पुढचे 3-4 महिने घेतले. मनाजोगते काम झाल्यावर एके दिवशी आप्पा ती प्रत घेऊन बाबा महाराजांना भेटायला गेले आणि बाबांना त्यांनी ती प्रत अर्पण केली. आपल्या शिष्याची ही कृती बघून बाबांचं अंतःकरण प्रेमाने भरून आलं आणि बाबांना पूर्ण खात्री पटली की आपला हा शिष्य पूर्ण पात्रतेचा अधिकारी आहे. पुढे आप्पांनी पुण्याच्या वास्तव्यात जिथे राहत होते तिथे ज्ञानेश्वरीचा सप्ताह केला आणि त्या सप्ताहाला बाबा महाराज त्यांच्या बिऱ्हाडी गेले होते. वाङ्मय विशारद शिक्षणाच्या दृष्टीने आप्पा काही फारसा अभ्यास करू शकले नाहीत, कारण अर्थार्जन करणे हे क्रमप्राप्त होते. पुढे काही काळाने टिळक विद्यापीठात त्यांना थोडे दिवसासाठी उपकार्यवाह म्हणून काम सांभाळता आले. पुण्याला असताना सद्गुरू बाबा महाराजांच्या सान्निध्यात ब्रह्मसत्र सोहळा पार पडला. आता हा ब्रह्मसत्र सोहळा म्हणजे काय? तर ह्या सोहळ्याला शिष्यवर्ग किंवा त्या संप्रदायातील गुरुबंधू ह्यांनाच बोलावले जाते. ज्ञानेश्वरीचे वाचन, प्रवचन, कीर्तन ह्याचे असे प्रमुख कार्यक्रम होतात. ह्या कार्यक्रमात सद्गुरूंचा सहवास आणि मनातल्या शंका प्रश्नांचे निरसन झाल्यामुळे आप्पा हे अतिशय आनंदी होते. ह्या ब्रह्मसत्र सोहळ्यात आप्पांच्या दृष्टीने आपल्या संप्रदायातील
आणि आपल्या सांप्रदायिकातील अनेक गुणदोष त्यांना आढळून आले. आपल्या संप्रदायाच्या बाहेर जे जे उत्तम आणि भव्य आहे ते स्वीकारायची आप्पांची तयारी झाली. आप्पांना हे स्वीकारणे अहंकाराने करायचे नव्हते, तर त्यांना हे ज्ञानवृद्धीसाठी करायचे होते. 1930 साल उजाडलं तरीसुद्धा भारताला काही स्वातंत्र्य मिळालंच नव्हतं. स्वातंत्र्यासाठी वाटेल ते मोल द्यायची आप्पांची तयारी होती. महात्मा गांधींची आता सरकारविरोधी कायदेभंगाची चळवळ ही जोर धरू लागली होती. भारतातल्या खेडोपाड्यांमध्ये ही चळवळ पोचली होती. सरकारी हुकुमामुळे आणि दडपशाहीमुळे अनेक राष्ट्रीय शाळा आणि अनेक राष्ट्रीय नेत्यांवर बंदी आली होती. आप्पांनी 1930 साली पावसला असताना रत्नागिरी येथील या कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला होता आणि त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यांची रत्नागिरीतल्या तुरुंगात रवानगी झाली. आपल्या मुलाला 3 महिने आता तुरुंगात राहायचं ह्या कल्पनेने त्यांच्या आईला अगदी अतीव दुःख झालं. म्हणून त्यांनी हातातल्या सोन्याच्या बांगडीतला छोटा तुकडा गहाण ठेवून आपल्या मुलाची तुरुंगातून सुटका केली. काही दिवसांनी परत आप्पा पुण्याला आले. पुण्यात आल्यावर परत त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला आणि ह्या वेळेला त्यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली. येरवडा कारागृहात त्यांच्याबरोबर अनेक देशभक्त होते. शंकरराव देव, रावबहादूर पटवर्धन, S.M. जोशी यांच्याशी त्यांचा परिचय झाला. तुरुंगातल्या वास्तव्यात देखील आप्पा पहाटे लवकर उठून तास दीड तास ध्यानधारणेत रंगून जात. बरेचदा ते ध्यानमग्नच असत. तासनतास मांडी ठोकून आत्मचिंतनात मग्न होत. विद्वान मंडळी जेव्हा राजकारण, समाजकारण, अध्यात्म ह्याच्यावर चर्चा विचर्चा करत तेव्हा आप्पा शांतपणे स्थितप्रज्ञाप्रमाणे ते सर्व ऐकत. आप्पांचं हे सगळं आचरण बघून तुरुंगातले अनेक जण त्यांना स्वामी किंवा मुनी असे संबोधू लागले. तुरुंगातल्या ह्या वास्तव्यात आप्पांना काव्यस्फूर्ती झाली आणि आपल्या सद्गुरू बाबांना समर्पण करण्यासाठी त्यांनी 9 ओव्यांचा नवरत्नहार तिथे गुंफला. तुरुंगातल्या निवांत वेळेत आप्पा साधकावस्थेच्या पायऱ्या भराभर चढत ते आता सिद्धावस्थेत पोचले. तुरुंगातून सुटका झाल्यावर आप्पा बाबा महाराजांना भेटायला गेले आणि हा जो 9 ओव्यांचा जो त्यांनी नवरत्नरूपी हार गुंफला होता तो त्यांनी बाबांना ऐकवला. बाबांना त्या ओव्या ऐकून अतिशय आनंद झाला आणि बाबांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून सांगितले की आता हा संप्रदाय चालवायला तू योग्य अधिकारी आहेस, कारण तुझ्यात आणि माझ्यात आता काहीही फरक उरला नाही. स्वरूपाच्या ठिकाणी तुझे प्रत्यक्ष लक्ष राहत असल्यामुळे ह्यापुढे तुला आता स्वरूपानंद असे संबोधले जाईल. याचे वर्णन स्वामींनी नववोविया नवरत्नहार स्वामीस समर्पिला सादर तेणे संतोषिनी अभयकर ठेविला माथा असे लिहून ठेवले. पुढे एप्रिल महिन्यात आप्पा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची परीक्षा उत्तमरित्या उत्तीर्ण झाले. मात्र दुसऱ्या सत्रातली परीक्षा ते काही देऊ शकले नाहीत. पुण्यात असताना आप्पांना आता एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे संसार न सोडता संसार परमार्थमय करून सुखाने संसार करावा असे वाटू लागले आणि असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. मात्र तसे घडणार नव्हते. पावसला आता आप्पांना परत जायची ओढ वाटू लागली आणि ते पावसला गेले. मात्र पावसला गेल्यावर तिथे त्यांच्या जीवावरचे दुखणे उद्भवले. 6 महिने त्यांना परस्वाधीनपणे काढावे लागले. ह्या 6 महिन्याच्या आजारात देखील त्यांचे सोहमचे ध्यान हे सुरूच होते. सोहम ध्यानाची त्यांनी प्रचंड साधना केली. ह्या आजारपणात त्यांना मृत्यूचे अगदी जवळून दर्शन घडले. आप्पांचा अंतर्बाह्य पुनर्जन्म झाला. गृहस्थाश्रम स्वीकारण्याचे जे स्वप्न होते ते आता समूळ नष्ट झाले होते. स्वतः करता असे करायचे काहीच राहिले नव्हते. स्वामी स्वरूपानंद ह्या नावाप्रमाणे आता संन्यस्त वृत्तीने जीवन जगायचे होते. स्वामींनी ह्या अनुभवाचा मृत्यू पावलो आम्ही असा वर्णन केलं आहे.
ह्यात स्वामींनी मी हा एकवचनी शब्द न वापरता आम्ही हा शब्द मोठ्या दिमाखात वापरलाय. 6 महिन्याच्या आजारातून स्वामी बरे झाले ह्याचा अर्थ त्यांची प्रकृती काही पूर्वीसारखी सुदृढ झाली असा नव्हता. तनूला कमालीचा अशक्तपणा आला होता. पुढे हवापालट करण्यासाठी त्यांचे परिचित अण्णा देसाई हे त्यांना अनंत निवासात घेऊन गेले. देसाईंकडे राहत असताना स्वामींनी काही नित्यकर्म स्वतःकडे ठेवली होती. जसं देवाची रोजची पूजा, तुळशीला पाणी घालणे, घरातल्या लहान मुलांना गीता शिकवणे, संस्कृत शिकवणे, अशी काही काही कामं ही आप्पांनी स्वतःकडे ठेवली होती. देसाईंकडे राहत असताना सुद्धा आप्पांची साधना ही सुरूच होती. आप्पा ज्या खोलीत राहत होते तिथे भिंतीवर एक विष्णूची तसबीर होती. आप्पांना आता मनापासनं त्या भगवंताच्या दर्शनाची तळमळ लागली होती. ते रोज तासनतास त्या विष्णूच्या मूर्तीकडे बघत आणि ते म्हणत की कधी तू देवा भगवंता मला दर्शन देणार आहेस, अशी त्यांना अगदी त्यांना आसच लागली होती. एके दिवशी रात्री त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. त्यांना देहभान हरपवून टाकणारा अनुभव आला. त्यांच्या पुढे साक्षात शंख चक्र गदा पद्मधारी श्री विष्णू अवतीर्ण झाले आणि श्री विष्णूंनी त्यांना दर्शन दिले. आप्पांची जी भगवंत दर्शनाची तळमळ होती ती शांत झाली आणि अष्टसात्विक भाव दाटून आले. आप्पांनी ह्याचं वर्णन एका अभंगात केलंय. रूप चतुर्भुज सुंदर सावळे अजिम्या देखिले श्रीहरीचे. 1934 आप्पा जेव्हा आजारी होते तेव्हा त्यांनी अमृतधारा ह्या पुस्तकामध्ये आजारपणातील अनुभव 2-2 ओळीत लिहिलेत. नंतर 8-9 वर्ष त्यांना काहीच काव्यस्फूर्ती झाली नाही. एके दिवशी रात्री ते भगवद्गीता वाचत असताना दुःखेष्वनुद्विग्न मना ह्या श्लोकावर अंगावरी जरी कोसळती डोंगरही दुःखाचे असे आढळ मन सदा जयाचे नावन उद्वेगाचे, अशी साकी त्यांना स्फुरण पावली. तेव्हापासून सुमारे 10 साक्या रोज लिहायच्या ह्याप्रमाणे त्यांनी 6 ते 7 महिन्यात भगवद्गीतेवर संपूर्ण साकीबद्ध असा अनुवाद लिहून काढला आणि पुढे हे भावार्थ गीता ह्या नावाने प्रकाशित झाले. भावार्थ गीता लिहून झाल्यानंतर सुमारे 4 महिने आप्पा हे सतत वाचन आणि चिंतन करत होते. पुढे त्यांचे विचार आणि अनुभव अभंग वृत्तात साकार होऊ लागले आणि मग ह्या अभंगांना संजीवनी गाथेमध्ये संकलित करण्यात आले. 1953 पासून स्वामींनी अभंग ज्ञानेश्वरी ह्या ज्ञानेश्वरीवरील अनुवादाचे काम हातात घेतले. ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली ती 700-750 वर्षापूर्वीची भाषा ही आत्ताच्या सामान्य लोकांना कळायला तशी अवघड होती. त्यामुळे अभंग ज्ञानेश्वरी लिहिताना साध्या, सोप्या आणि रसाळ भाषेचा उपयोग केला. संजीवनी गाथेचा एक अनुभव म्हणजे दर्शनाला जे स्वामींकडे भाविक आहेत त्यांना स्वामी संजीवनी गाथेतील एखादे पान उघडायला सांगत आणि नवल म्हणजे त्या पानावर त्या भाविकाच्या मनातल्या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळेल. स्वरूपपत्र मंजुषा हा स्वामींनी साधकांना लिहिलेल्या अभंगबद्ध पत्रांचा संग्रहसुद्धा वाचनीय आहे. श्री ज्ञानेश्वरीचे सार सांगणारा 109 ओव्यांचा नित्यपाठ त्यांनी संपादित केला. संसारी माणसाला मनाला शांती देणारा हा नित्यपाठ स्वामी प्रसाद भेट म्हणून देत आणि आवर्जून सांगत की हा नित्यपाठ पाठ असावा आणि नित्य म्हणावा. चांगदेव पासष्टी, अमृतानुभव ह्यांचाही त्यांनी अनुवाद केला. 3 प्रवचनं ह्या अगदी छोट्या पुस्तकात स्वामींनी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास ह्यांच्या उपदेशाचे सार स्वानुभवाने प्रगट केले आहे. स्वामींनी संजीवनी गाथेत एक अभंग लिहिलाय, तो अतिशय साधा सोपा आहे. आपल्यासारख्या सामान्य बुद्धीच्या लोकांना सुद्धा तो कळेल आणि त्या अभंगात
स्वामींनी सांगितलंय की तो जो वरचा बसलाय ना त्याला तुम्ही सखा करा, म्हणजे तुमच्या आयुष्यातले जे काही चिंता व्याप आहे ते सगळं दूर होईल. स्वामींनी लिहिलंय, सखा माझा नारायण करी चिंता निवारण, मज सावरिता हरी आली विघ्ने दूर करी, दोष जाळूनी समस्त शुद्ध करी माझे चित्त, सखा माझा नारायण करी चिंता निवारण. स्वामींचे जे तत्वज्ञान होते ते अगदी साधं सोपं सगळ्यांना समजेल अशा भाषेतलं होतं. एखाद्या फुलाचा सुगंध जसा आसमंतात दरवळत राहतो त्याप्रमाणे आता स्वामींची ख्याती पसरायला लागली होती. पावससारख्या आडगावी सुद्धा लांब लांबनं भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येत. स्वामींची शांत आणि प्रसन्न मुद्रा बघून माणसं अगदी समाधानाने भारून जात. त्यांच्या नंदादीपासारख्या सौम्य आणि स्निग्ध डोळ्यात त्यांना माऊली भेटल्याचा अनुभव येईल. स्वामींकडे येणाऱ्या भाविकांमध्ये अनेक प्रकारचे लोक असत. बरेच लोक हे संसारातील आपली दुःख निवारण होईल ह्या हेतूने आलेले असत आणि पावसला गेलो की स्वामी आपल्याला काही तोडगा किंवा उपाय सांगतील किंवा एखादं अनुष्ठान सांगतील आणि मग आपली दुःख दूर होईल असं त्यांना वाटायचं. मात्र स्वामी ह्यातलं काहीच करत नसत. आलेल्या भाविकांची वृत्ती ही परमार्थाकडे आणि शाश्वत सुखाकडे वळावी म्हणून ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला ते उपदेश करत. स्वामींना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या, पण स्वामींनी त्या सिद्धीचा कधीही उपयोग केला नाही. स्वामी स्वरूपानंद हे नाथ संप्रदायातील सत्पुरुष होते. आदिनाथांपासून उत्पन्न झालेला हा नाथपंथ नारायणाची उपासना करणारा आणि सोहमची साधना करणारा, निष्काम गुरुभक्तीने रंगलेला असा समर्थ आणि संजीवक असा उपासना मार्ग आहे. स्वामी स्वरूपानंद हे गणेशनाथ म्हणजेच बाबा महाराज वैद्य यांचे पट्टशिष्य होते. बाबा महाराजांनी स्वामींना नाथ संप्रदायाचा अनुग्रह दिला होता. सद्गुरूंचा अनुग्रह झाल्यावर आणि आपल्या शिष्याची पूर्ण पात्रता असेल तर परंपरा चालवण्याचा स्वाभाविक अधिकार त्या शिष्याला असतो. मात्र ह्या सगळ्यामागे सद्गुरूंची तशी इच्छा आणि आज्ञा असावी लागते. स्वामी स्वरूपानंदांनी आपली परंपरा चालवण्यासाठी स्वामी अमलानंद, स्वामी माधवनाथ आणि स्वामी सत्यदेवानंद ह्यांना अनुग्रहित करून पुढे परंपरा चालवण्याची जबाबदारी दिली होती. ही जबाबदारी देताना स्वामींनी सांगितलं होतं की आपल्या संप्रदायात गादी मठ चालवणे नसते. 12 वर्ष सोहम साधना झाली आणि असा विश्वास आला की आपण आता आत्मभोगापासून दूर आहोत तरच आपण अनुग्रह देण्याचा अधिकारी होतो. अनुग्रह देताना स्वामी साधकाची आध्यात्मिक तयारी आहे का नाही हे बघत आणि मगच अनुग्रह देत. सोहम साधना देताना म्हणत की सोहम ध्यान हे अगदी विनासायास आणि सहज व्हायला हवे. मुद्दामून कष्टाने श्वास रोखून शरीराला त्रास देऊन सोहमचे ध्यान हे कधीच करायचे नाही. अंतरात सोहम ध्यान हे सहज व्हायला हवे. सुखासनात बसून ध्यानात आपल्या आत्मस्वरूपाचे चिंतन व्हायला हवे. जर का भाव असेल तरच आपल्याला देव भेटेल. सोहम साधनेत ज्ञान, योग आणि भक्ती याचा संगम आहे. स्वामींनी संजीवनी गाथेत एका अभंगात लिहिलंय, सोहम सोहम ध्यास लागता जीवास, होतसे निरास संमोहाचा, त्रिगुणाचे भान हारपे मी पण, होता सोहम ध्यान निरंतर. रत्नागिरीला कोणी ख्यातनाम व्यक्ती आल्या की मुद्दामून वेळ काढून स्वामींच्या दर्शनाला येत. जसे की श्रीमद परमहंस श्रीधर स्वामी, दत्तोवामन पोद्दार, जेरे शास्त्री, बेळगावचे काणे महाराज हे मुद्दामून पावसला स्वामींना भेटायला येऊन गेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्या काळचे सरसंघचालक परमपूज्य गोळविलकर गुरुजी हे सुद्धा पावसला स्वामींच्या दर्शनाला आले होते. इंग्लंडमधील एक मोठे प्रकाशक सर रॉबर्ट ॲलन हे सपत्नीक पावसला स्वामींच्या दर्शनाला आले होते. तेव्हा स्वामींनी अस्खलित इंग्रजीतून त्यांच्याशी संवाद साधला होता. स्वामी हे बंधना पलीकडचे आहेत ह्याची
सर रॉबर्ट ॲलन यांना खात्री पटली होती. 1974च्या सुरुवातीपासून स्वामींची प्रकृती आता हळूहळू नाजूक झाली होती. अगदी थोडे बोलणेसुद्धा त्यांना खूप त्रासाचे झाले होते. दर्शनाला आलेल्या भाविकांना ते आता खोलीच्या दारातूनच दर्शन देत, कारण त्यांना आता खूप वेळ बसता येत नव्हते. मग गादीवर पडल्या पडल्या ते हात उंचावून आशीर्वाद देत. तसं बघितलं तर 70-71 पासूनच त्यांच्या तब्येतीमध्ये हळूहळू चढ उतार होतच होते. सतत होणाऱ्या मोठ्या आवाजाचा त्यांना अतिशय त्रास होई. रेडिओ, लाऊडस्पीकर, ढोल ताशे, आपापसात कोणी मोठ्यांदा बोललं तरीसुद्धा त्यांच्या जीवाची बेचैनी वाढत असे. तात्विकदृष्ट्या जर का आपण असा विचार केला की स्वामींना तर अध्यात्मप्राप्ती झाली होती, सिद्धी प्राप्त झाली होती, ह्या सिद्धीमुळे मनोजन्य सुखदुःख आणि चिंता ह्या नष्ट होतात, मग स्वामींना हा शारीरिक का त्रास होता? तर ह्याचं उत्तर हे प्रारब्ध हेच होते. स्वामींनी जरी अध्यात्मदृष्ट्या त्यांना प्राप्ती झाली होती तरी हे शरीराचे भोग हे भोगावेच लागणार होते. स्वामींनी शेजारी पाजारी, ग्रामस्थ मंडळी यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले होते, कारण ही मंडळी स्वामींना आवाजाचा त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेत. स्वामींनी आभार मानताना पत्रात लिहिलं होतं की ह्या देहाचे आता थोडेच दिवस राहिलेत. मी अत्यंत समाधानी आणि तृप्त आहे. 1972च्या ऑक्टोबरमध्ये स्वामींनी आपल्या महासमाधीची जागा सांगून ठेवली होती. त्यांच्या जन्मगृहाच्या जवळच ही जागा होती. त्यांनी गर्ता समाधीची लांबी, रुंदी, खोली वगैरेची मापे कागदावर काढून पूर्ण मार्गदर्शन केले होते आणि शेवटचे सांगितले होते की जशी त्याची परवानगी मिळेल तशा अस्थी किंवा देह. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे गर्तेचे काम सुरूच होते. स्वामींना आता पैलतीराचे वेध लागले होते. लौकिक व्यवहार आता हळूहळू मंद होत चालले होते. आळंदीला श्री ज्ञानेश्वरांच्या समाधीवर अर्पण करण्यासाठी त्यांनी सत्यदेवानंद ह्या आपल्या शिष्याकडे एक काव्य लिहून त्याची प्रत दिली होती आणि हे काव्य अर्पण होऊन ज्या दिवशी स्वामींनी देह ठेवला त्या दिवशी ते प्रसिद्ध झाले. स्वामींचे ज्ञानेश्वरांशी अभेद असे नाते होते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून स्वामी हे हळूहळू मंदच होत चालले होते. म्हणजे डाव्या कुशीवर निजून असायचे. त्यांच्या सर्व शारीरिक हालचाली पण आता थंडावल्या होत्या. एके दिवशी त्यांनी एका सेवकाला बोलावलं आणि सांगितलं की आता माझा पुढचा प्रवास सुरू झाला आहे. पुढचे काही दिवस स्वामी अधूनमधून भावसमाधीत जात होते. दिनांक 14 ऑगस्ट 1974ला आता ह्या देहाची खोळ सोडायची वेळ आली अशी लक्षणं दिसू लागली होती. त्याप्रमाणे 15 ऑगस्ट 1974ला स्वामींनी सकाळी देह ठेवला. 14 ऑगस्टला संध्याकाळी एक नवल घडलं. स्वामी ज्या खोलीत वास्तव्याला होते त्या खोलीच्या छपरावर एक मोठं वानर येऊन बसलं. कौलाचा आवाज आला म्हणून घरातली लोकं बाहेर आली आणि त्या वानराला हुसकवू लागली. ही गडबड ऐकून त्या घरातले बाबा देसाई बाहेर आले आणि ते म्हणले, त्याला हाकलू नका, त्याला जिथे बसायचं आहे तिथेच बसू द्या, कारण तो मारुती आहे. श्री स्वामींचं श्री रामचंद्र हे अत्यंत प्रिय दैवत होतं. ते भोजनापूर्वी अभंग ज्ञानेश्वरीमधील विभूती योग उघडीत आणि त्यात असलेल्या श्रीरामाचे चित्र काढून त्याचे दर्शन घेत. कदाचित हा ईश्वरी संकेतच असावा असं वाटतं. ज्या वेळेला स्वामींनी देह ठेवला त्यावेळेला तो कपिराज तिथनं शांतपणे निघून गेला होता. इकडे स्वामींच्या आता समाधीची तयारी सुरू झाली. पावसेला पंढरीचे रूप आले होते. दर्शनार्थींच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहत होत्या. ह्या समाधी सोहळ्याकरता सज्जनगडाहून मारुतीबुवा भोसले यांना पाचारण करण्यात आलं होतं. त्यांच्या आता मार्गदर्शनाप्रमाणे पुढचे सर्व विधी सुरू होते. वैदिकांच्या मंत्र जागरात स्वामींचा सदेह समाधी सोहळा पार पडला. समाधी गर्तेवर एक छोटं झोपडीवजा घर आधीच साकारण्यात आलं होतं. आता सध्याचं जे मंदिर पावसचं आहे ते त्याच ठिकाणी आहे.
स्वामींचं वास्तव्य असलेल्या अनंत निवासातली स्वामींची खोली अजूनही जुन्या स्वरूपात जतन केलेली आहे. स्वामींच्या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. ज्ञानेश्वरीचे सप्ताह पारायण होतं. स्वामींचा जन्मोत्सवाला हजारो भक्त लांब लांबून दर्शनाला येतात. स्वामींचा पुण्यतिथी सोहळासुद्धा मोठ्या उत्साहात होतो. स्वामींनी जाताना एक आश्वासन दिलंय आणि सांगितलंय, अहो आजकालचे नव्होचं आम्ही, माऊलींनंच आम्हाला इथं पाठवलं. दिलं काम तिच्याच कृपेने पुरं झालं. आता आम्हाला नाही कुठं जायचं, इथंच आनंदात राहायचं. आणि माऊलींनंच अन्यत्र पाठवलं आणि तिथे अवतीर्ण व्हावं लागलं तरी चैतन्य रूपात इथे आमचं अखंड वास्तव्य आहेच. आजसुद्धा जेव्हा आपण पावसच्या मंदिरात जातो आणि स्वामींच्या समाधीपुढे किंवा ध्यान मंदिरात डोळे मिटून बसतो, तेव्हा असं वाटतं की स्वामी हे इथेच आहेत आणि ते आपल्याला सांगतायत की आनंदात राहा, सर्वांवर प्रेम करा. आणि ते नेहमीच आपल्याला सांगतायत, कल्याणमस्तु शुभम भवतु. ओम राम कृष्ण हरी.